ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि आता पंढरपूरमधून एक महत्त्वाची बातमी। पंढरपुरात एसटी सुरू राहणार आहेत, मात्र बाहेरून येणाऱ्यांना पंढरपूर शहरात उतरता येणार नाही। एसटीने बाहेरून आलेल्या एकाही भाविकाला पंढरपुरात प्रवेश नाही। पंढरपुरातल्या नागरिकांना आता एसटीने शहराबाहेर जाता येणार आहे, मात्र पंढरपूर शहरातल्या व्यतिरिक्त जे नागरिक पंढरपुरात येणार आहेत त्यांना एसटीने आता पंढरपूर शहरात उतरता येणार नाही। एक महत्त्वाची बातमी आहे। कार्तिकी एकादशी आलेली आहे आणि गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पंढरपूरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातं। याबद्दलचे अधिकचे अपडेट देण्यासाठी सुनील दिवाण आपल्या सोबत आहे। सुनील, काय नेमका निर्णय घेण्यात आलेला आहे? दीपक, जे मंडळी बाहेरून पंढरपूरमध्ये येणारे आहेत, जे स्थानिक आहेत, त्या लोकांना, सर्वसामान्य लोकांची अडचण होऊ नये म्हणून अशा रीतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे की वाहनं पंढरपूर किंवा पंढरपूर पास करून जाणारी जी वाहनं आहेत, एसटी बसेस, त्यांना बंदी घालण्यापेक्षा ती वाहनं एसटी बसेस जाऊ द्यायच्या। फक्त वारकऱ्यांना आणि भाविकांना पंढरपूरमध्ये उतरू द्यायचं नाही, अशा रीतीचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे एसटी बस वाहतूक सुरू राहणार आहे, मात्र भाविकांना पंढरपूरमध्ये उतरता येणार नाही। उतरलं तर त्यांना गावाच्या बाहेरच एसटी थांबणार आहे, त्यामुळे कुठल्याही भाविकाला पोलिसात प्रवेश देणार नाहीयेत। त्यामुळे ही सोय सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी केलेली आहे। भाविकांना मात्र पंढरपूरमध्ये उतरता येणार नाही, जरी एसटी पास झाली तरी। दीपक, सुनील, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।